नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन माहिती या चॅनलवरती मी अपलोड करत असतो, तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी आपलं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक आशा वर्कर आणि गटप्रवर्तक बहिणींचे 2 ते 3 वर्षापासून मानधन अडकलेले आहे. काहींचे बिल पास झाले नाहीत, तर काहींचं नाव हे रेकॉर्डच नाही. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत. पैसे का अडकतात, कुठे तक्रार करायची, ऑनलाईन ऑफलाईन प्रक्रिया, 2 ते 3 वर्षाचे जुने पैसे मिळू शकतात का, कोणते कागदपत्रे लागतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मानधन का अडकले? सर्वात आधी समजून घ्या की मानधन थांबण्यामागचे नेमके कारणे कोणते असतात. साधारण खालील 7 कारणामुळे 2 ते 3 वर्षे मानधन मिळत नाही. पहिला आहे कामाचे मानसिक रिपोर्ट वेळेवर अपलोड न होणे. दुसरं ANM किंवा PHC कडून अप्रूव्हल न होणे. तिसरं फंड रिलीज न होणे किंवा जिल्हा स्तरावर अडथळा. चौथं बँक अकाउंट लिंक नसणे किंवा चुकीचं असेल. पाचवा PFMSमध्ये नाव मिसमॅच. आणि सहावा ग्रामसेवक किंवा मेडिकल ऑफिसकडून फाईल पाठवली नसणे. आणि सातवं आशा रजिस्टर किंवा परफॉर्मन्स शीट न दिलेल्या असणे. तुमच्या केसमध्ये नेमकं कोणते कारण आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, तुमचं रेकॉर्ड तपासायचं आहे. 2 ते 3 वर्षाचे मानधन अडकले असेल तर पहिले तुम्ही तुमचे संपूर्ण रेकॉर्ड तपासा. कामाचे मानसिक रिपोर्ट 24 महिन्याचे किंवा 36 महिन्याचे. दुसरं आशा डेअरी किंवा ॲक्टिव्हिटी शीट. तिसरं ANMची सिग्नेचर आहे का. चौथं PHC मेडिकल ऑफिसरची मजुरी आहे का. आणि सहावं PFMSमध्ये तुमचे नाव आहे का. यामुळे तुमची तक्रार मजबूत होते. कुठे तक्रार करायची, हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ANM आशा फॅसिलिटर तक्रार. सर्वात पहिली तक्रार ANM किंवा आशा फॅसिलिटरकडे करायची. त्यांना रेकॉर्ड दाखवा आणि त्यांनी रिपोर्ट PHCला पाठवला आहे का ते तपासा. उदाहरणार्थ, मॅडम माझे 2 ते 3 वर्षाचे मानधन अडकले आहे. कृपया माझे रिपोर्ट PHCला सबमिट झाले आहे का ते तपासा. दुसरा मुद्दा, PHC मेडिकल ऑफिसर स्तर 2. जर ANMकडे काम होत नसेल तर थेट PHCMOकडे जा. यांच्याकडे तुमचा मानसिक रिपोर्ट अप्रूव्हल होतो. इथे अर्ज द्यायचा आहे. ब्लॉक हेल्थ ऑफिसर किंवा तालुका आरोग्य अधिकारी. PHCकडून काहीच होत नसल्यास तालुका स्तरावर तक्रार करा. येथे मानधन मजुरीची फाईल पुढे सरकवली जाते. जिल्हा आरोग्य अधिकारी DHO ऑफिस. 2 ते 3 वर्षाचे पैसे अडकवलेले असतील तर सर्वात जास्त उपयोगी ठरणारा विभाग म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय. येथे खालील कागदपत्रासह अर्ज द्या. आधार कार्ड, बँक पासबुक, आशा कामाचा रिपोर्ट 2-3 वर्षाचे आणि PHCMO प्रमाणपत्र आणि PFMS स्टेटस प्रिंट. PFMS पोर्टल तक्रार म्हणजे ऑनलाईन मेथड. ऑनलाईन मेथड कशी आहे, PMFSवर तुमचे नाव दिसत नसेल तर तक्रार नोंदवता येते. सहावा मुद्दा, राज्य आरोग्य मिशन NHM कार्यालय. जर PHC ब्लॉक डिस्ट्रिक्ट कुठेही काम झालेले नाही तर राज्य NHM ऑफिसला स्पीड पोस्ट करा. सातवा मुद्दा शेवटचा, हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. तर RTI अर्ज आणि पॉवरफुल आपल्याला सर्व काही माहिती RTIमधून मिळणार आहेत. 2 ते 3 वर्ष मानधन अडकले असेल तर RTI हे सर्वात प्रभावी वेपन आहे. RTIमध्ये तुम्ही विचारू शकता, पहिलं माझे मानधन किती महिने अडकले आहे. दुसरं फाईल कुठे अडकली आहे. तिसरं कोणत्या अधिकाऱ्याने मजुरी दिली नाही. आणि चौथं मानधन कधी दिले जाईल. RTIमुळे 30 दिवसात उत्तर द्यावे लागते. तक्रारीसाठी खालील कागदपत्राची फाईल तयार ठेवा. आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, 2-3 वर्षाची ॲक्टिव्हिटी शीट, NM सिग्नेचर, PHC मेडिकल ऑफिसर सिग्नेचर, PFMS ऑफ रिपोर्ट, जॉइनिंग लेटर आणि मोबाईल नंबर. अर्ज कसा लिहायचा आहे. अर्ज प्रति वैद्यकीय अधिकारी कोणत्या ठिकाणी डॅश डॅश या ठिकाणी लिहायचं आहे, कोणत्या जिल्ह्याचा आहे.
विषय मागील 2-3 वर्षाचे मानधन मिळाले नाही. महोदय, मी डॅश डॅश गावाचे आशा वर्कर गटप्रवर्तक असून मागील आजपर्यंत माझ्या खात्यात जमा झालेले नाही. माझे सर्व मानसिक रिपोर्ट वेळेवर NEMकडे दिले होते. म्हणून कृपया माझ्या कामाच्या नोंदी तपासून माझे अडकलेले मानधन मंजूर करून द्यावे. आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र अटॅचमेंट करायचं आहे. तर पहिला मानसिक रिपोर्ट, बँक पासबुक, आधार कार्ड आणि PFMS स्टेटस. आपलं नाव, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी या ठिकाणी अर्जावरती करायचं आहे. पैसे मिळतील का? 2-3 वर्ष जुने झाले, तर हो, तुम्हाला 2-3 वर्षाचे मानधन पूर्णपणे मिळू शकते. NHM नियमानुसार कामाचे रेकॉर्ड असल्यास मानधन देणे अनिवार्य आहे. रेकॉर्ड असेल तर पैसे 100% मिळतात. रेकॉर्ड नसेल तर तपासणी होईल आणि RTI दिल्यास प्रक्रिया जलद होते. अंतिम महत्त्वाचा मुद्दा आहे, मानधन अडकल्यास या 5 गोष्टी नक्की करा. पहिलं, मानसिक रिपोर्टची स्वतःकडे प्रत ठेवा. दुसरं, ANMची सर्व सही नेहमी घ्या. तिसरं, PFMS नाव तपासा. चौथा, Google ड्राईव्हमध्ये सर्व डॉक्युमेंट जतन करा. पाचवं, प्रत्येक तक्रारीची रिसीट घ्या. मित्रांनो, आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांचे काम खूप महत्त्वाचं आहे. मानधन थांबू नये म्हणून योग्य माहिती असणे गरजेचं आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि आपल्या आपल्या मित्राला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.